हाँ, कहाँ से आए हो? ब्लू डार्ट से। ब्लू डार्ट से। ओके, थैंक यू। थैंक यू वेरी मच। हेलो। हाँ बोलिए ना। सो आपल्याला आपलं पार्सल मिळालेलं आहे. तर आपल्याला आपलं पार्सल मिळालं आहे. आपण सध्या तरी हे पार्सल इथं ठेवूया. आता ह्याच्यामध्ये आहे आपला DJI ॲक्शन 5 Pro. तर मुळात त्यांचं पॅकिंग तर खूप चांगलं आहे, व्यवस्थित पॅकिंग केलेलं आहे. तर यांचा लोगोही आहे, जो डिझाईन इन्फोचा आहे. हे बहुतेक करून त्यांचं बिल आहे, जे आपण नंतर बघूया. साईडला ठेवूया. ओके, तो फक्त पुठ्ठ्याचं पॅकिंग बघितल्यानंतर मलाही थोडीशी जरा मनात धाकधूक झाली होती. कारण हे फक्त आधी असं दिसलं की हे पुठ्ठ्याचं पॅकिंग आहे आणि साईडला फक्त ह्यांनी हे लावलेलं आहे. तर मनात धाकधूक होणं साहजिकच आहे, कारण हे पॅकिंग मला नंतर दिसलं. पॅकिंग व्यवस्थित आहे, सील पॅक आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. तर आता बघूया काय काय निघतंय. ओके, तर आपल्याला इथं 2 बॉक्स मिळालेत, ज्याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघूया. आणि ही त्याची सेल्फी स्टिक आहे. ह्याच्यामध्ये एक बॉक्स आहे आणि ह्याच्यामध्ये एक बॉक्स आहे. हे तर लक्षात आलं की हे एक सेल्फी स्टिक आहे, जी आपण बरेच वेळा व्हिडिओत बघितली आहे, ज्याच्यामध्ये लोक खूप खुश होतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की दिस इज 59 इंचेस, म्हणजे ही खूप मोठी स्टिक आहे. तर ही एक सेल्फी स्टिक आहे. ह्याच्यामध्ये ॲसेसरीज लिहिलेत, तर आपण आधी ॲसेसरीज उघडूया की काय काय ॲसेसरीज आहेत. तर मला वाटतं हे एक ब्रॅकेट आहे. हे एक ह्यांचं ब्रॅकेट दिलं आहे यांनी, जे मॅग्नेटिक क्लिप म्हणतो बहुतेक आपल्याला. ह्याच्यामध्ये एक केबल आहे आणि हे काय मॅन्युअल्स आहेत. यांचं काय वॉरंटी कार्ड म्हणता येईल किंवा एक त्यांचं जे काय आहे ते आहे. मॅन्युअल तर आपण खरे तर कोणीच वाचत नाही, कारण अर्धी माहिती तर आपण यूट्यूबमधूनच मिळवलेली असती. तर मुळात आपण हे उघडूया आधी.
ओके. तर ह्याच्यामध्ये 1950 mAhच्या 3 बॅटरीज आहेत. ह्या 3 बॅटरीज आहेत. ही एक केस आहे. ह्या केसमध्ये तुम्हाला तुमचे मेमरी कार्डसुद्धा ठेवता येतील. जर तुम्ही व्यवस्थित बघू शकाल तर इथं 3 बॅटरी ठेवण्याची व्यवस्था आहे. आता राहिला आपला मेन प्रोडक्ट जो आहे आपला कॅमेरा. ह्याच्यामध्ये ह्यांनी दिलेत DJIच्या काही ॲसेसरीज, ज्याच्यामध्ये हा कवर पण आहे. हा कवर आहे DJIचा. आणि या क्लिप्स आहेत काही, ज्या कशा वापरायच्या ते आपण नंतर एक्सप्लोर करू. तर ह्या क्लिप्स आहेत. काही ह्याचे माउंट्सचे वॉइशर म्हणा किंवा स्टिकर म्हणा. ह्याचे 2 अटॅचमेंट्स आहेत. हे आपण थोडं साईडला ठेवूया. आता राहतो आपला कॅमेरा. हा आहे आपला मेन कॅमेरा. तर जे त्यांनी मॅन्युअलमध्ये सांगितलं होतं किंवा त्यांच्या वेबसाईटवरती त्यांनी लिहिलं होतं, त्या सगळ्या वस्तू ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आता ह्याच्यामध्ये पहिलं तर आपल्याला बॅटरी टाकावी लागेल. ह्यांच्या वेबसाईटवरती ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या आपल्याला की ह्या ॲडव्हेंचर कॉम्बोमध्ये काय काय आहे, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट होती DJI Osmo 5 Pro ॲडव्हेंचर कॉम्बो. म्हणजे आपला DJI कॅमेरा. 3x DJI एक्स्ट्रीम बॅटरी प्लस फॉर Osmo Action 5 1950 mAhच्या 3 बॅटरीज, ज्याच्यामधली एक बॅटरी आपण त्या कॅमेऱ्यात टाकली आहे. ती ही एक आहे. म्हणजे ह्या 2 आहेत. हॉरिझेंटल वर्टिकल प्रोटेक्टिव्ह फ्रेम बॅटरी केस फॉर Osmo Action, ही बॅटरी केस आली. हॉरिझॉन्टल वर्टिकल प्रोटेक्टिव्ह फ्रेम जी ही आहे. त्याच्यानंतर क्विक रिलीज ॲडॅप्टर माउंट. तर हा एक ॲडॅप्टर माउंट आहे. दुसरं सांगितलं होतं ॲडॅप्टर माउंट मिनी, म्हणजे जो वर्टिकली लागतो बहुतेक, तो हा एक आहे. त्याच्यानंतर एक्सटेन्शन रॉड, जो हा एक्सटेन्शन रॉड देतात ते. त्याच्यानंतर कर्व्ड ॲडिसिव्ह बेस, म्हणजे जे हे बेस असतात, ह्याचा काय उपयोग होईल ते आता बघू आपण. लॉकिंग स्क्रू, जे 2 लॉकिंग स्क्रू, म्हणजे एक लॉकिंग स्क्रू ह्याला बसतो आणि दुसरा लॉकिंग स्क्रू ह्या सेल्फी स्टिकला बसतो असा. मग ते 2 लॉकिंग स्क्रू आहेत. त्याच्यानंतर आहे USB-C टाईप, जी DJIने दिलेली आहे. थोडीशी छोटी आहे पण ठीक आहे, इट्स ओके. त्याच्यानंतर रबर लेन्स प्रोटेक्टर, जी ही रबर लेन्स प्रोटेक्टर आहे त्यालाच लागून आलेली. DJI लेन्स कवर फॉर Osmo Action 5 Pro. आता लेन्स कवर म्हणजे हा लेन्स कवर आपण गृहीत धरूया का अजून कुठला लेन्स कवर मला माहीत नाही आहे. ते आपण त्यांना उद्या विचारू की लेन्स कवर काय. त्याच्यानंतर अँटी स्लिप पॅड. आता ह्याला ते अँटी स्लिप पॅड म्हणतात, जे आपण कारला बहुतेक माउंट करू शकतो, हे असं काढून. आणि लोगो स्टिकर. तर हे लोगो स्टिकर आहेत, जे तुम्ही मुलांना खेळायला देऊ शकता. ह्याचा मला तरी काय उपयोग नाही आहे.
माझी मुलंही मोठी आहेत त्यामुळे त्यांनाही काही फारसा उपयोग होणार नाही. तर हा आपला रिव्ह्यू होता designinfo.in मधून. आपला जो DJI ॲक्शन 5 प्रो कॅमेरा आपण मागवला. आता त्याची किंमत ऑनलाईन जी होती ती होती 46,990 रुपये, जी ॲमेझॉनला होती. पण डिझाईन इन्फोमधून आपल्याला हा कॅमेरा मिळाला आहे, तो मिळाला आहे 39,999, म्हणजे 40,000 रुपयाच्या आसपास. आणि त्यांचे साधारण एक 200 रुपये कुरिअर चार्जेस असतात, म्हणजे तो पडला साधारण 40,000, मला वाटतं 198 रुपयाला. तर हा रिव्ह्यू कसा वाटला तुम्हाला?